आम्ही सगळे चाललो होतो गिन्नी गाव तोडायला. डॉली माग लागली. मग काय आदित्यानं तिला आणलं ट्रॅक्टरवर. आता हा करीन 2 दिवस असं, पण तिला कायमची सवयच लागणार आहे. तर कसं आहे पब्लिक, मी तुमचा लाडका महेश. आणि मी तुमची लाडकी डॉली. हो का? मग काय फवार वगैरे मारून झाल्यानंतर मला दीदीला आणायला जायचं होतं. मग काय दीदीला आणून आम्ही कॉलरच्या भगवती देवीचं दर्शन वगैरे घेतलं. घरी आल्यानंतर तर आपली टीम सज्जच होती. मग काय काट्याकुट्यातून रस्ता काढून आम्ही गेलतो डोंगरावर शूट करण्यासाठी. त्यात ती मॉडेल आमची लय पडत होती सारखीच. फायनली शूट वगैरे डन झाल्यानंतर पप्पांनी पण खाली बोललो होतं. ते म्हणत होते आता बस झालं शूट, आता वावरातले काम बघा. डाळिंबाच्या बागामध्ये पण हे चक्रव्यूह ट्रॅप लावायचे ते. आता त्यांच्या घरी डाळिंबाच्या बाग आहे, त्यांना समजूनच गेला असं नाही नेमकं का बरं लावत्या. ते काम कुठं पूर्ण नाही झालं तर वातावरण पण लय मस्त झालं. बाबा तेवढ्यात म्हणले चला आता आपण दोघं मिळून तेवढी सोयाबीन पेरून घेऊ. मी जाईपर्यंत तर अर्धा वावर सोयाबीन पेरून झालती. बाब म्हणले तसं पण आता सोयाबीन संपत आली, घरी जाऊन पटकन घेऊन ये. मग काय मी लय फास्ट माणूस आहे, घरी जाऊन लगेच सोयाबीनची एक टोकर भरून आणली. आणि बाबा मस्त हिल क्लाइम रेसिंगच्या गेम सारखेच ट्रॅक्टर चालू त्याचे लय भारी. आणि आताशी कुठं मी फ्री झालतो, मित्राचा फोन आला का मामाच्या पोराच्या बर्थडेला जायचंय. मग म्हणलं चलो. मेन म्हणजे घरात एकाच पोराचा बर्थडे राहतो, पण त्याच्यासोबत 3-4 पोरं कायम बसलेलेच राहते त्यांचे भाऊ. आणि हा बारका एवढा खतरनाक होता ना, तो बार बाबांना सोबत जमून देत नव्हता. आणि केक तोंडाला लावायची पण रसम याने शेवटी पूर्ण केलीच बाबा. इकडे ऋषिकेशनी पण त्याच्या मामाच्या पोराला त्याच्या बर्थडेचं गिफ्ट दिलं. बरं पोरापोरीनं लय दिवस झाले आपलं बोलणंच झालं नव्हतं. आज आहे ना मनापासून एकदम कमेंट करून टाका. आणि एकदम कमेंट अशा करा ना, कमेंट सेक्शनच भरलं पाहिजे. सगळ्यांना रिप्लाय भेटणार आहे. आज आपण मनसोक्त गप्पा मारू. यांच्यासोबत फोटो काढेपर्यंत तुम्ही व्हिडिओ लाईक करा आणि कमेंट करायला चालू करून द्या.